शिवमहापुराण कथेमध्ये आपण कोटी रुद्र संहितेतील 40व्या अध्यायातील जी शिवमहापुराण ग्रंथातील व्यासांनी सांगितलेली शिवरात्रीची कथा आहे. प्रत्येक शिवरात्रीला आपण ती कथा ऐकतो, पण आज पूजन आणि कथा या दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. खूप लक्ष देऊन ऐका. शिवरात्रीची कथा फार सुंदर आहे, फार सुंदर. शिवरात्रावहो रात्रम निराहारो जितेंद्रिया अर्चयिदा यथा न्यायं यथा बलम वंचक तत्फलं मम पूजाया वशमेकं निरन्तरं तत्फलं लभते सद्य शिवरात्रो मदर्चनात्. शिवरात्रीच्या दिवसाची पूजा 8 प्रहर करावी. 8 प्रहर ज्यांना जमत नाही, शिवरात्री विशेष असल्या कारणानं रात्रीचे 4 प्रहर करा. दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर मिळून 8 प्रहराचा एक पूर्ण 24 तासाचा दिवस होत असतो. प्रहर म्हणजे नेमकं किती? 3 तासाचा मिळून एक प्रहर बनतो. सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवरती पडतं, मग ते 6 वाजता जर पडलं तर 6 ते पुढचे 3 तास, 6 ते 9 दिवसाचा पहिला प्रहर, 9 ते दुपारचे 12 दिवसाचा दुसरा प्रहर, 12 ते दुपारचे 3 दिवसाचा तिसरा प्रहर, दुपारचे 3 ते सायंकाळचे 6 दिवसाचा चौथा प्रहर, सायंकाळचे 6 ते रात्रीचे 9 रात्रीचा पहिला प्रहर, रात्रीचे 9 ते रात्रीचे 12 रात्रीचा दुसरा प्रहर, रात्रीचे 12 ते पहाटेचे 3 रात्रीचा तिसरा प्रहर, पहाटेचे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर. हे प्रहराचं गणित आहे. दिवसभर नाही जमलं तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी, रात्रीचे 4 प्रहर पूजा करा. नाही 4 प्रहर जमले काही हरकत नाही, 3 प्रहर तरी पूजा करा. नाही 3 प्रहर 2 तरी, 2 नाही 1 तरी प्रहर. शिवपूजन शिवरात्रीच्या दिवशी व्हावंच आपल्याकडनं. जर आपण शिव उपासक असाल, हिंदू धर्मानुसार जीवन जगत असाल, हे शास्त्र आपल्याला मान्य असेल, तर आपण त्या दिवशी एवढा कसेना अट्टहास करावा की शिवरात्रीच्या रात्रीच्या प्रहरात 1 लोटाभर जल शिवलिंगावरती अर्पण करण्याचा. शिवरात्रीच्या दिवशी आपल्याकडनं 1 लोटाभर जल भगवान शंकराच्या पिंडीवरती सहज जरी अर्पण झालं तर त्याचं विशेष पुण्य आहे. आणि ते पुण्य समजावून सांगण्यासाठी, ते तुमचं भलं कसं आहे ते सांगण्यासाठी शिवरात्रीची सुंदर कथा आपल्याला श्रवण करावी लागेल. वनात राहणारा एक भिल्ल आहे, ज्याला पूजेचं विधिविधानाचं अजिबात कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही. ज्याची अवस्था अशी आहे, फक्त त्याला पोटातली आग शांत करणं, कुटुंबाचं भरण पोषण करणं, याच्या पलीकडे त्याचं दुसरं काही जगच नाही. त्याच्या पुढे त्याला काही ज्ञानच नाही. माणूस आहे तो, देह त्याला मनुष्याचा आहे, पण अवस्था त्याची पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगती अशा अवस्थेमध्ये आहे तो. शिकार करणं, कुटुंबाचं भरण पोषण करणं. 4 दिवस झाले शिकार मिळाले नाही. भिल्ल होता, त्याची पत्नी होती. पत्नीनं कुरकुर करायला चालू केलं. ती म्हणते, माझ्याकडे नका विचार करू काही, पण लेकरांचा विचार करा, त्यांच्या पोटातली भूक पहा. आज शिकारीला जा, पण जोपर्यंत काही मिळत नाही ना तोपर्यंत घराकडे यायचं नाही. पत्नीचे शब्द कानामध्ये फिरू लागले त्याच्या, कारण त्यानं सुद्धा लेकरांची अवस्था पाहिलेली होती. 4-2 शिळ्या तुकड्यांचं गाथोडं सोबत दिलं, पाण्याची सळई दिली. भाताबाण खांद्याला अडकवलेला शिकारी निघाला. रखरखत ऊन आहे, अंगातून घामाच्या धारा वाहतात. अणवाणी पायानं तो वनामध्ये फिरतोय. पूर्ण दिवस त्याचा शिकार शोधण्यात गेला. वनात राहणारा भिल्ल, पशूंचे ठिये कुठं असतात त्याला चांगलं माहिती आहे, पण आज त्याला कुठेच शिकार मिळाले नाही. पण असंच तोंड घेऊन वापस जायचं नाही ठरवलेलं त्यानं. रात्रीच्या वेळेत एखादं श्वापद सरोवराच्या काठावर पाणी पिण्यासाठी येईल. मी त्याची शिकार करेन, माझ्या लेकरा बाळांना खायला घेऊन जाईल. म्हणून त्या विचारात तो सरोवराच्या काठाला थांबला. पण काठावरनं पलीकडच्या किनाऱ्यावरचं दिसत नाही. आपण कुठेतरी उंचावर असावं की जिथून सोडलेला बाण आपल्या शिकारीला जाऊन लागेल.
लक्ष वेधेल. एक उंच मोठं झाड होतं, पण शिकार मिळत नाही या दिवसभराच्या तणावात तो कोणत्या झाडावर चढला याचंच भान त्याला नाही. तो काटेरी झाडावर चढला. काटेरी झाडावर चढून कधी शिकार नसते, पण तो तेवढ्या भानावर राहिलेला नव्हता. तो शिकारी ज्या झाडावर चढला ते झाड होतं बेलाचं. सायंकाळ झालेली होती, सूर्य अस्ताला गेलेला होता, रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला होता आणि रात्रीच्या पहिल्या प्रहरी एक गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठाला आलेली होती. एवढा आनंद झाला त्याला. आता त्याला वाटते मी शिकार करणार, माझ्या लेकरा बाळांना घेऊन जाणार, ती दिसावी हरणी व्यवस्थित म्हणून नजरे आड आलेली बेलाची पानं त्यांना तट 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 तोडली, सर 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 खाली सोडली. त्याला माहिती नव्हतं की त्या बेलाच्या झाडाखाली गुप्त शिवलिंग आहे म्हणून. जिथे बेल वृक्ष आहे त्या वृक्षाखाली शंकराचं वास्तव्य असतच, त्यात काही बदल नाही. मग ते तुम्ही एखाद्या कुंडात बेल वृक्ष लावा किंवा एखादा रानामाळात उगवलेला बेल वृक्ष असू द्या, त्याच्या खाली शंकराचं वास्तव्य असतं. त्यानं पानं तोडली, खाली सोडली, सहज ती शिवलिंगावरती पडली. भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला, वाकडा झाला. त्याला नेम धरायचा आहे, असा वाकडा होतोय. सळईतलं पाणी सुटलं आणि शिवलिंगावरती पडलं. माहितीच नाही त्याला. शिवरात्रीच्या पहिल्या प्रहरातली पूजा सहज घडली त्याच्याकडनं, एका भिल्लाकडनं. बाण सोडणार, त्या हरिणीनं पाहिलं, बिचाराचा जीव घाबरला, व्याकुळ झाली ती. तिला बोलता येईना. सत्ययुगातली गोष्ट आहे ही. ती हरिणी गोंधळून गेली आणि गोंधळलेली ती हरिणी त्या व्याध दादाला म्हणते, दादा मला बाण नको मारो, मी गर्भवती आहे. अशा अवस्थेमध्ये तू माझी हत्या करणं याच्यासारखा भयंकर दोष तुला दुसरा कोणता लागणार नाही रे. माझ्या पोटात 2 जीव आहेत, त्यांना जन्माला येऊ दे. त्यांना जन्माला येण्या अगोदरच मारणं तो अधिकार माणसाला नाहीये. कारण ही सृष्टी पाहण्याचा, ही जगत पाहण्याचा अधिकार किड्या मुंगींना सुद्धा आहे, कीटकांना सुद्धा अधिकार आहे की या जगाला त्यांनी पाहायचं म्हणून. नको त्या निष्पाप निरपराध जीवांचा काही दोष असताना मारू नकोस मला. मी त्यांना जन्म देते, तुझी शिकार बनले ना, मी त्यांना जन्माला घालते. दादा वापस येते बरं, तुझी शिकार बनते. वाटलं तुला तर जिवंत ठेव, नाही तर तू जे म्हणशील ते. ए हरिणी, मनुष्यवाणी बोलतेस आणि शास्त्राची गोष्ट करते, पाप पुण्याचा हिशोब लावतेस. दादा मी देहानं पशु आहे, पण तू विसरलास हे सत्ययुग आहे. या सत्ययुगामध्ये माणसंच नाही तर पशु सुद्धा मनुष्याची बोलीभाषा बोलतात. कारण या सत्ययुगामध्ये कोणीही असत्य बोलत नाही. या युगाचंच नाव सत्ययुग आहे. इथं कोणीही खोटं बोलत नाही. सत्ययुगामध्ये पशु सुद्धा मनुष्य बोली बोलत होते, मनुष्याची भाषा बोलत होते. आता कलियुगात पशुमुखी झालेले आहेत, ती बोलत नाहीत. याचा अर्थ त्यांना बोलता येत नाही हा भाग नाहीये. त्यांनी विचार केला, माणसं खोटं बोलायला लागले, आपण या भानगडीतच नको पडायला, आपण शांत राहू. हे कलियुग आहे. दादा तुला फसवणार नाही, तुला खोटं बोलणार नाही. शास्त्रसंमत तुला वाक्य सांगते, जर मी तुला फसवलं तर वेद जाळल्याचं पाप मी माझ्या माथी घेईल. दादा वेद जाळल्याचं पाप. भिल्ला आश्चर्यचकित झाला. अरे ही तर वेदांची भाषा बोलते, चला विश्वास ठेवून पाहू. काय त्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं. हरिणीला सोडून दिलं त्यानं. पुन्हा वाट पाहतोय. बेलाचं पान तोडतो, खाली सोडतो, पान तोडतो, खाली सोडतो. रात्रीचा दुसरा प्रहर चालू झाला. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. त्या हरिणीला पाहिलं, याला आनंद झाला. शिकार मिळाली. आता कसली अडचण नाही, ही गर्भवती नाही, आता हिची शिकार करणार, लेकरा बाळांना खाऊ घालणार. भात्यातून बाण काढतोय, जोडतोय, पानं आडवी येताय, तट 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 तोडतोय, खाली सोडतोय. वाकडा झाला. जसा वाकडा झाला, सळईतलं पाणी थोडंसं शिवलिंगावरती पडलं.
आणि सहज रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी त्याच्याकडनं शिवपूजन घडलं. माहिती नाही त्याला, सहज होतंय त्याच्याकडनं, सहज. बाण सोडणार, हरिणी म्हणते दादा मारू नको मला, माझी 2 पिलं आहेत. दिवसभर रानामाळामध्ये फिरून चारा खाऊन स्तनामध्ये दूध साठून माझ्या लेकरांना पाजण्यासाठी निघाले मी. माझ्या पाडसांना मला दूध पाजू दे दादा. मी जर गेलेच नाही ना, माझी लेकरं मला शोधत बाहेर स्वैर भैर फिरतील रे. कारण शास्त्र सुद्धा सांगतंय, हरिणी विन खोप. दादा मला जाऊ दे, माझी छोटी छोटी पिलं आहेत, मला बाहेर शोधत फिरतील रे. आणि माई लेकराचे ताता तुट त्याचं पाप तुला लागल. काल परवा सांगितलं असेल मी तुम्हाला, शाप घेतला तर चालल, पण कुणाची हाय कधी घेऊ नये, कुणाचा तळतळाट कधी घेऊ नये. तळतळाट शापापेक्षा भयान आहे. कधी कुणाची हाय घ्यायची नाही. एखाद्याला एखादी वस्तू मिळाली त्याची ती हडप करून आपण आपल्या ताब्यात कधी घ्यायची नाही. कुणाचं जुळलंय ते मोडून आपण आपलं साधवून घ्यायचं नाही. एखाद्याच्या प्रॉपर्टीमध्ये आपण तिथे वाढीव करून ते आपल्या नावी करून घेणं हे पापच नाही करायचं आपण कधी. तुमच्या प्रारब्धातलं कुणी घेऊन जाणार नाही. जे तुमच्या प्रारब्धात नाही ते तुम्हाला प्रयत्न करूनही मिळणार नाही. ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठीच हे सत्शास्त्र आहे, हा सत्संग आहे. खूप पळा, पण प्रारब्धात आहे जे मिळाले त्यात समाधानी राहा. पळू नका, कोणीच म्हणणार नाही. धावपळ करू नका, प्रयत्न करू नका, कोणीच म्हणणार नाही. खूप प्रयत्न करा, खूप सायास करा, पण जे मिळालंय ना त्याचं समाधान माना. कुणाची हाय कधी घ्यायची नाही. दादा नको घेऊ माझ्या लेकरांचा तळतळाट. अरे माझा पण जीव त्यांच्यात गुंतलेला आहे. त्यांना दूध पाजते, झाली ना मी तुझी शिकार, मी वापस येते, पण मला आता जाऊ दे. दादा मी जर तुला फसवलं ना तर पशूंचा चारा जाळल्याचं पाप मला लागेल. लक्षात घ्या, पशूंचा चारा जाळण्याचं पाप किती मोठं आहे. ही हरणी प्रमाण देते त्याला. पशूंचा चारा जाळल्याचं पाप मला लागेल, मला जाऊ दे. दया आली त्या व्याधाला, सोडून दिलं त्यानं. जा हरिणीताई, तुझी वाट पाहतो मी, जा. रात्रीचा 3रा प्रहर चालू झाला. बेचैन अवस्थेमध्ये पानं तोडतोय, खाली सोडतोय. शिवलिंगावरती ती पानं पडतायत. ढीग झालेला आहे शिवलिंगावरती बेलपत्रांचा. रात्रीचा 3रा प्रहर चालू झाला आणि एक मोठा हरिण नर पाणी पिण्यासाठी आला. आता त्याला आनंद झाला, आता काहीच अडचण नाही, त्याला पाडस नाही, काही नाही. आणि हा हरिण आता पकडला तरी काही अडचण नाही. खूप उल्हासात आहे, खूप उल्हासात. त्या हरिणाला नेम धरण्यासाठी अगदी आड आलेली पानं तोडतोय तो, बाण साधतोय. भातातला बाण काढून धनुष्याला जोडून त्या मोठ्या काळविटाला, त्या हरिणाला मारण्यासाठी जोडला बाण. बाण जोडत असतानाचा वाकडा काय होतोय तर सडईतलं पाणी पडतंय आणि रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी शिवपूजन त्याच्याकडनं घडतंय. बाण सोडणार, त्या हरिणानं पाहिलं, दादा थांब 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 दादा, मी एका कुटुंबाचा प्रमुख आहे. आम्ही पशु आहोत, पण आमचा एकमेकावरती जीव फार आहे. मी एका कुटुंबाचा प्रमुख आहे, माझ्यावरती सगळं कुटुंब अवलंबून आहे. दादा तुम्हाला मारलंस ना तर माझ्या पतिव्रता पत्न्या तडफडून मरतील रे. आणि पतिव्रतेचा शाप घेणं बरी गोष्ट नाही दादा. तुझी शिकार झालो ना मी वापस येतो, पण माझ्या परिवाराला सांगून येतो की त्यांची माझी आता शेवटची भेट आहे. मला मारू नको दादा. हे हरिणा, अशा 2 हरिणी मला सांगून गेलेल्या आहेत. त्यांना सोडलं मी. एक गर्भवती होती, एकीला पिलं होती, पण तुला सोडणार नाही. दादा माझ्यावर अविश्वास दाखवू नकोस. माझा पशुदेह आहे, पण शास्त्रानुसार आम्ही जीवन जगतो. मी जर तुला फसवलं ना दादा, 28 प्रकारची नरक मी एकटाच भोगेन. व्याध विचारात पडला, अरे वनात राहणारे पशु, शास्त्र आपल्याला कळत नाही, पण हे वन्य पशु कुठल्या तरी सत्संगात असले पाहिजेत, तेव्हा एवढी शास्त्राची भाषा बोलताय.
का रे, कुठल्या ऋषीच्या आश्रमाच्या जवळ राहता का काय तुम्ही? हो म्हणे, आश्रमाच्या बाजूला संतांच्या छत्रछायेखाली राहतो आम्ही. तरीच म्हटलं, एवढं शास्त्र कसं काय बोलता तुम्ही? नाही सोडणार तुला. असं नको करू दादा. माझी एक पत्नी गर्भवती आहे, एकीची 2 पाडस आहेत, दोघी फार पतिव्रता आहेत. त्यांना सांगून येतो मी. पुन्हा त्याचं अंतकरण दयेनं पाझरलं आणि त्या व्याधानं त्या हरिणाला सुद्धा सोडून दिलं. सगळी हरिणं एका जागेवरती आली, एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागली. मोठा हरिण आपल्या पत्न्यांना सांगतोय, सती, मी एकाची शिकार बनलोय, कुटुंब सांभाळा, आपला वंश वाढवा, आपल्या पिलांचा पाडसांचा सांभाळ करा. साधूचा आश्रय सोडून कुठेही जाऊ नका. इथेच असण्यात जीवनाचं, या देहाचं, या जीवाचं कल्याण आहे. मी जातो आता. त्या हरिणी म्हणतात, नाही स्वामी, आम्ही सुद्धा शिकार बनलेलो आहोत. तुम्ही नाही जायचं, तुम्ही थांबा, आम्ही जातो. छोटी छोटी पाडसं म्हणतात, बाबा, आई, आम्ही जातो, तुम्ही थांबा. कोणीच मागे थांबायला तयार नाही. 2 हरिणी, एक मोठा हरिण, 4 छोटी छोटी पाडसं. 2 पाडसांना दूध पाजलेलं आहे एका हरणीनं आणि 2 पाडसांना जन्म दिला एका हरणीनं. छोटीशी नवजात, ती छोटी छोटी पिलं, मोठी पिलं. 7 हरिणं निघाली रात्रीच्या 4थ्या प्रहरी, पहाटेच्या वेळेला. किती प्रामाणिक आहेत ते. त्याच सरोवराच्या काठावर आले ज्या काठावर भिल्ल वाट पाहत होता. रात्रीच्या 4थ्या प्रहरी हरणांचा कळप सरोवराच्या काठावर आलेला पाहिला. तो भिल्ल सावध झाला, सावध झाला. अरे, खूप सारी हरण आली, खूप सारी हरण आली. जवळ पाहिलं त्यानं, अरे 30 हरण आहेत. 2 हरिणी, एक मोठा हरिण, पण त्यांच्या सोबत 4 छोटे छोटे जीव आहेत. तो मोठा हरिण म्हणतो, दादा, मला मार, अगोदर मला मार, नंतर माझ्या परिवाराला मार. त्या पतिव्रता हरण्या म्हणतात, नाही दादा, आम्हाला अगोदर मार, सौभाग्यवतीचं मरण येऊ दे आम्हाला, आम्हाला अगोदर मार. छोटी छोटी पिलं म्हणतात, दादा, आम्हाला मार, आमच्या आई बाबाला नको मारू, आम्हाला मार. कितीही पाषाणाच्या हृदयाचा माणूस असू दे, ही अवस्था आणि ही स्थिती पाहिली की माणूस हंबरडा फोडल्याशिवाय राहणार नाही, त्याचं अंतकरण विरघळल्याशिवाय राहणार नाही. पाषाण हृदयाचा तो भिल्ल, अंतकरण द्रवलं त्याचं. वाईट वाटलं त्याला, अरे हे पशु आहेत, पण यांचं किती प्रेम आहे, किती माया आहे, आणि हे किती प्रामाणिक आहेत, किती प्रामाणिक आहेत. आपण माणूस असून एवढे कठोर झालो या निष्पाप जीवांना. कुठेतरी पोटाची भूक शमवण्यासाठी, त्यांचं मांस खाण्यासाठी आपण त्यांना मारू लागलो. पश्चाताप झाला त्या भिल्लाला. हरिण म्हणतोय मला मार, पिल्लं म्हणतात मला मार. हरिणी पुढे येत आहे, मोठा हरिण पुढे येतोय, ते पुढे येत आहे, पण भिल्ल आता झाडाच्या खाली उतरतोय. तर बेलाच्या झाडाखाली उतरू लागला. उतरत असताना त्याचा पाय फांदीमध्ये अडकला. हाताचा झटका बसला, बेलपानं तुटली, शिवलिंगावरती पडली. पाय अडकला, तो उलटा झाला. सळईतलं उरलं सुरलं सगळं पाणी शिवलिंगावरती पडलं. जसा उलटा झाला, त्याचं मस्तक शिवलिंगावरती धडामकन आदळलं आणि जवळची शिदोरी प्रसाद म्हणून पडली. जसं मस्तक शिवलिंगावरती आदळलं, तिथून भगवान भोलेनाथ प्रगट झाले. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. भगवान भोलेनाथ डम 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 डमरूचा आवाज करत, त्रिशूल फिरवत भगवान भोलेनाथ प्रगट झाले. प्रगट झालेले भोलेनाथ, व्याधा, तुझ्यावर प्रसन्न आहे मी, काय पाहिजे तुला? भगवान भोलेनाथाला पाहिलं, भिल्ल घाबरलेला होता. बाबा, मला काहीच ज्ञान नाही तुमच्या पूजेचं, भक्तीचं, आणि तुम्ही मला प्रसन्न झालात. अरे भक्ता, तुझ्यासारखा भक्त नाही. आज शिवरात्री आहे, रात्रीचे 4 प्रहर तू माझी पूजा केलीस, पाणी आणि बेलपत्र वाहिलं, 4थ्या प्रहरी मस्तक अर्पण केलंस, आणि जवळची शिदोरी शिळ्या भाकरींची मला प्रसाद म्हणून दिलीस. तुझ्यासारखा भक्त नाही. बाबा माफ करा, आज शिवरात्र आहे हेच मला माहित नाही. जी पूजा घडली ती ठरवून नाही केली, ती या हरिणांच्यामुळे घडली. जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर या बिचारा निष्पाप जीवांना द्या, मला काही नका देऊ. त्या भिल्लातला हा प्रामाणिकपणा पाहिला. भगवान भोलेनाथ म्हणतात, व्याधा, त्या हरिणांना तर देतोच, पण तुला सुद्धा देतो.
या निरागस निष्पाप हरणांच्यामुळे तुला पूजा घडली ना, ताईक यांना वरदान देतो. हे आकाशामध्ये सप्त ऋषींच्या रूपात, सप्त तारामंडल, 7 चांदण्याच्या रूपात एका जागेवर राहतील. लोक त्यांना सप्त ऋषी म्हणतील. हा आशीर्वाद त्यांना. आणि व्याधा, तू स्वतः पूजा केलीस, भले ती सहज घडली, पण तू तुझ्याकडनं घडली ना, तुला आशीर्वाद देतो. कलियुगात माझा आराध्य रामरायाचं चरित्र जेव्हा गाईल जाईल, रामचरित्र करतील, त्यावेळेला रामचरित्रामध्ये केवटाच्या रूपानं तुझं चरित्र रामचरित्राला जोडल्या जाईल आणि तू या जगात अजरामर होशील. रामरायाचं प्रेम, मित्रत्व, सख्यत्व तुला प्राप्त होईल. आणि भिल्ला, तुझी आठवण म्हणून ज्या ठिकाणी तुला पूजन घडलंय ना, ते व्याघ्रेश्वर नावानं शिवलिंग जगप्रसिद्ध होईल. ते आजही अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. व्याघ्रेश्वर नावानं जगप्रसिद्ध होईल. आणि भिल्ल राजा, तू सोडलेलं प्रत्येक बेलाचं पान हे सोयीचं नाही, असं उलट पडत होतं. म्हणजे जसं की बेलाच्या पानाला अशा शिरा असतात मागच्या बाजूनं, आणि आतला जो भाग असतो तो कोमल असतो, बाहेरचा असतो तो थोडासा राठ असतो भाग, आतला कोमल. तर ते कोमल अंग असं टाकणं म्हणजे पालथं घालणं बेलपत्र, असं नाही. तर तू सोडलेलं बेलपत्र हे असं पडत होतं पालथं. इथून पुढे भविष्यात जे कोणी मला बेलपत्र वाहतील, तुझी आठवण म्हणून त्यांनी बेलपत्र असं जे वाहतील तेच मी स्वीकारील, असं वाहिलेलं स्वीकारणार नाही. म्हणून महादेवाला बेलपत्र वाहताना असं पालथं घालावं, कोमल अंग शिवलिंगाला स्पर्श करावं. असं बेलपत्र भगवान भोलानाथ स्वीकारतात. त्याला खूप वरदानं दिले, खूप आशीर्वाद दिले. सगळे खुश झाले. 7 हरिण, 1 व्याध महादेवासमोर नाचू लागले, गाऊ लागले, महादेवाची स्तुती करू लागले. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला सर्वांनी टाळी वाजवून भोजन करा. बेलाच्या पानाची, हो हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा. झाकी तयार ठेवा झाकी. जय भोलेनाथ, जय हो. जय हो. ऐका आता. गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा, लाविले भस्म कपाळा. आता तुम्ही म्हणा. जय हो, जय हो, जय हो. आमचं महिला मंडळच गात आहे, पुरुष मंडळ तब्येत खराब आहे का आपली? सर्वांनी म्हणा. गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा, लाविले भस्म कपाळा, हो. जय हो. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हो हे शंकरा महादेवा. म्हणा. आवड तुला, आवड तुला बेलाच्या
पानाची हो हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा महादेवा महादेवा हे भोळा शंकरा आता पुढे ऐका त्रिशूल डमरू हाती संगे विराजे पार्वती म्हणा त्रिशूल डमरू हाती संगे विराजे पार्वती हो म्हणा सर्वांनी म्हणा आवड तुला बेलाच्या हो हे भोळ्या शंकरा म्हणा हे भोळ्या महादेवा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हो हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा महादेवा महादेवा हे भोळा शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी हो आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा महादेवा हे भोळा शंकरा तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची